जांभूळकरचे हे जांभूळकरचे कारस्थानी आहेत। वरिष्ठ राजेभाऊ खोब्रागडे अमर रहे, अमर रहे। 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 वरिष्ठ राजेभाऊ जन्मशताब्दी समारोह, वरिष्ठ राजेभाऊ जन्मशताब्दी समारोह, वरिष्ठ राजेभाऊ जन्मशताब्दी समारोह, वरिष्ठ राजेभाऊ खोब्रागडे अमर रहे, अमर रहे, अमर रहे। राजेभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दी निमित्त आज त्यांच्या इंदोरा या ठिकाणी त्यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले आहे आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला आणि पुरुषांनी त्यांना अभिवादन केलेलं आहे। आपल्याकडे मान्यवर मॅडम जुळलेले आहे, काय मॅडमला पाहिजे असं? मी गौतमी खोब्रागडे डोंगरे, बॅरिस्टर राजेभाऊ खोब्रागडेंच्या लहान भावाची मुलगी आणि आम्ही सगळे, त्यांना 4 भाऊ आणि 2 बहिणी होत्या। त्यानंतर ते 30 वर्षामध्येच सरचिटणीस झाले आपल्या शेड्यूल कास्टचे आणि त्यांचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे। याबद्दल फक्त एवढंच सांगू शकते मी की आज त्यांना मानवंदना तर मी देत आहे, परंतु आमच्या घराण्याचा जो सॅक्रिफाईस आहे, त्याग आहे, तो आजोबांपासून पडाजोबांपासून भिवाजी, देवाजी आणि त्याच्यानंतर बॅरिस्टर साहेब श्रीहरी खोब्रागडे, हेमचंद्र खोब्रागडे, श्याम खोब्रागडे, गिरीश खोब्रागडे आणि त्यांच्या दोन्ही बहिणी आपापल्या परीने त्यांनी ह्या शेड्यूल कास्ट रिपब्लिकन पार्टीमध्ये आणि आपल्या समाजासाठी इतका त्याग केला आहे। येथील इंदोरा आणि नागपूरमधल्या सगळ्या ठिकाणच्या लोकांना माहिती आहे की यांचा त्याग किती मोठा आहे आणि आपले इथून आमदार, खासदार, महापौर किती निवडून आले ह्या लोकांच्या काळात। बॅरिस्टर साहेब आणि आपले श्याम खोब्रागडे यांच्या काळामध्ये खूप महापौर आणि खासदार, आमदार निवडून आले। तर हे एक श्रेय त्यांना आपण देतो आहे आणि समाजाला वर आणण्याचं काम केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी त्यांच्याकडून जी शपथ घेतली होती आणि वचन घेतलं होतं ते बॅरिस्टर साहेबांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि त्या पद्धतीने त्यांनी वाटचाल करून आपल्या घरावर तुळशीपत्र फिरवणे म्हणजे बिलकुल दुर्लक्ष केल्यासारखं होतं। कारण त्यांचे पाठचे भाऊ श्रीहरी खोब्रागडे वडील जेव्हा आंधळे झाले, त्यांना पॅरालिटिक अटॅक आला, त्यावेळेस राजा भाऊंना आपल्या समाजकार्य करण्यासाठी श्रीहरी खोब्रागडेंना त्याग करावा लागला आपल्या शिक्षणाचा। ते त्यावेळेस मेडिकलला त्यांना ॲडमिशन मिळाली होती श्रीहरी खोब्रागडेंना। ते वयाने फक्त 19 वर्षाचे होते आणि बॅरिस्टर साहेब हे बॅरिस्टर होऊन आले आणि बाबासाहेबांना देवाजी खोब्रागडेंनी त्यांच्या पदरात टाकलं की समाजकार्य तुम्ही जे त्या म्हटलेलं आहे की याला समाजकार्यात झोकून द्या। तर बॅरिस्टर साहेबांना जेव्हा
समाजकार्यात झोकायचं होतं त्यावेळेस पाठचे जे 2 भाऊ आहेत श्रीहरी खोब्रागडे आणि हेमचंद्र खोब्रागडे यांना अर्धवट शिक्षण सोडून पूर्ण व्यापार आणि शिक्षण म्हणजे मेडिकलला ॲडमिशन श्रीहरी खोब्रागडेंना मिळाली होती तरी पण त्यांना ते मेडिकलचं ते कॅन्सल करून त्यांना लाकडाचा व्यवसाय, सोन्या चांदीचा व्यवसाय, त्यानंतर सॉमिल बल्लारशाचं आणि जे काही बिझनेस होते सुताच्या धाग्याचे बिझनेस खूप म्हणजे त्यांचा व्यवसाय मोठा होता त्या व्यवसायामध्ये यांनी समाजकार्यात झोकून दिलं बॅरिस्टर साहेबांनी आणि श्रीहरी खोब्रागडे यांनी आपल्या घरचं सगळं फायनान्स जे काही खर्च पाणी आहे सगळं आणि लहान भावांना शिकवण्यामध्ये गिरीश खोब्रागडे आणि श्याम खोब्रागडे यांना इंजिनियर बनवलं आणि पूर्ण घराचा खर्च त्यांनी आपल्या उरावर घेतला, शिरावर घेतला आणि त्या पद्धतीने त्यांनी पूर्ण घर सांभाळलं. तेव्हा कुठे बॅरिस्टर साहेब समाजकार्य करू शकले आणि बॅरिस्टर साहेब आपल्या आईला पैसे मागायचे, मी चाललो आहे या मीटिंगला, कारण त्यांचं इन्कम काहीच नव्हतं आणि हे श्रीहरी खोब्रागडे पूर्ण घरातला खर्च सांभाळायचे. आईला जेव्हा पैसे मागायचे तर लहान बहीण विचारायची की तुम्ही पैसे का मागता समाजकार्यासाठी आणि राजकारणासाठी. ते म्हणाले माझं जे असतो समाज आहे गरीब आहे, या समाजामध्ये मला पैसे टाकावे लागतात, घ्यावे नाही लागत, म्हणून मला पैशाची आवश्यकता असते. आणि हे परिपूर्ण 2 भावांनी जे सांभाळलं त्याच्यात श्रीहरी खोब्रागडे पहिल्यांदा, नंतर हेमचंद्र खोब्रागडे, असा त्याग खोब्रागडे परिवारांचा आपल्या समाजासाठी आहे आणि बाबासाहेबांचे शब्द खरे करायसाठी आहे. एवढं बोलून आणि करते. बॅरिस्टर साहेबांची 100वी जयंती आहे तर मी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंना अभिवादन करत आहे. जय भीम, जय भारत. मान्यवर मॅडमनी राजाभाऊ खोब्रागडे यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला दिली आहे आणि या माहितीच्या आधारावर ठिकठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी राजाभाऊ खोब्रागडे यांची जयंती साजरी करण्यात येत आहे आणि या निमित्ताने आज त्यांना माल्यार्पण करण्यात आलं आहे आणि आपल्या थेट मॅडम बोलत आमच्या खुर्च्या क्रांतिकारी जय भीम.